हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम। बाजारामध्ये मस्त असे मँगो आलेले आहेत, तर तेच वापरून आपण आज मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने 4 ते 5च साहित्य वापरून आपण आईस्क्रीम तयार करणार आहोत। तो व्हिडिओ स्किप न करता एंड पर्यंत नक्की पहा। तर मी इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून त्याला कापून घेतलेलं आहे। कापून झाल्यानंतर त्याचा आपण आतमधला गर वेगळा करून घेऊया। आपण आतला गर पूर्णपणे काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। संपूर्ण गर व्यवस्थित काढल्यानंतर आपण त्यामध्ये आता फ्रेश क्रीम टाकणार आहोत। तुम्ही कोणतीही फ्रेश क्रीम वापरू शकता, मी ते अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे। पूर्ण पॅकेट आपण ते टाकणार आहोत। हे इझिली अवेलेबल असतं आपल्या मार्केटमध्ये। त्यानंतर इकडे मी दूध वापरलेलं आहे, दूध अर्ध वाटीच मी वापरत आहे। दूध हे थंड असावं, गरम किंवा कोमट नसावं। त्यानंतर मी इथे 2 चम्मच साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्याच्यानंतर मिक्सरला बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे। कन्सिस्टन्सी एवढीच हवी, जास्त पातळ करायचं नाहीये किंवा जास्त घट्ट करायचं नाहीये। आता आपण एक कंटेनर घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आता आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। इथे मी आंब्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत, तेही आपण त्यात टाकून घेऊया, म्हणजे दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतं आणि खाण्यासाठीही अगदी टेस्टी लागतं हे आईस्क्रीम। तुम्ही ह्यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता, जसं की काजू, बदाम, पिस्ता याचे बारीक बारीक तुकडे करून ही आपण यात टाकू शकतो। त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपण आता त्याला झाकण लावून सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। जवळजवळ 7 ते 8 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ह्याला सेट होण्यासाठी ठेवूया। मग 7 ते 8 तासानंतर बघू शकता किती छान आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे। एकदम क्रीमी टेक्स्चरने आईस्क्रीम निघते। मी इथे आता आईस्क्रीम सर्व करत आहे, तर बघू शकता किती छान पद्धतीने हे आईस्क्रीम निघालेलं आहे। ह्याला गार्निश तुम्ही टुटी फुटीने सुद्धा करू शकता किंवा असंही दिलं तरी अतिउत्तम लागतं। तर तुम्हीही या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।